यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। त्यानंतर बनेली गावचे बिलाल खान यांना आपण सन्मानित करूया। मी विशाल पटोले यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण बिलाल खानला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। सामना सुरू करायचा आहे। त्यानंतर बनेली गावचे कलाम खान यांना विनंती करतोय आणि पंडितजी घोडे साहेबांना विनंती करतो की आपण अगदी मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आणि त्यांचा आपण हा मेगा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत। आणि त्यांचं स्वप्न आहे की सन्मानित जगनशेठ पाडली साहेबांचे शुभ हस्ते त्यांचा सन्मान व्हावं। तर नक्कीच मी पंडितजी घोडे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यावं। आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे। प्रेमाचा वस्त्र पुष्पगुच्छ देऊन आपण सन्माननीय पंडितजी घोडे यांना आपण सन्मानित करत आहोत। या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय जगनशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत। त्यानंतर टिटवालाचे अयान शेख यांना विनंती करतो की आपण पुढे यावं। मिस्टर विशाल पटोले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे। अयान शेख यांना आपण सन्मानित करतोय। थँक्यू सो मच। तर या ठिकाणी आपण पाहतोय पहिला बॉल व्हाईट बॉल पाहायला मिळाला, त्यानंतर एक चौकार आला। धावसंख्या धावफलकावरती 5 बघायला मिळते। टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी स्वीकारला टीम जय महाराष्ट्र धामणगावनं। बॅटिंग करताना आपण पाहतोय केजी स्पोर्ट रायते आणि केजी स्पोर्ट रायतेच्या फलंदाजांना सुवर्ण संधी असेल। राज पवार यांच्याकडनं एक पारितोषिक आलंय। सलग जर 3 षटकार आले तर 2000 रुपयांचे कॅश प्राइज दिलं जाईल। दरम्यानचा हा चेंडू फ्लिक केलाय, झेलची संधी आहे, कॅच पकडली आहे, फलंदाज बाद होईल त्या ठिकाणी। विकेटचं पतन पाहायला मिळालं। मिडॉनला चांगली झेल स्वीकारली गेली। धावसंख्या धावफलकावर 5 आणि खेळाडू पहिला इथे बाद झालाय। रुपेश ज्याने एक चौकार खेचला होता। कल्पेश सुरोशीच्या माध्यमातून एक चौकार पाहिला, परंतु त्याला मोठा डाव इथे करता आला नाहीये। लवकर बाद झाला खेळाडू। पहिले तर टीम केजी स्पोर्ट रायतेसाठी खूप सारे शुभेच्छा आल्यात। उद्योजक आहेत टिटवाळाचे भूषणजी जाधव यांच्या माध्यमातून खूप सारे शुभेच्छा आल्यात आणि सचिव आहेत कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संदीप सुरोशी यांच्याही माध्यमातून केजी स्पोर्ट रायतेला खूप सारे शुभेच्छा आल्यात। आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये। ओव्हर द विकेटनं यावेळेचा हा चेंडू समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय। लॉंगॉनला फिल्डर आहेत उपस्थित। एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता। धावफलक मात्र एका धावेने आता पुढे सरकत असताना 6 वर 6 रन्स ऑन अ बोर्ड। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निलेश सुरेश आलाय। निलेश सुरेश आपण पाहतोय नॅट नंबर 3, 6 रन्स ऑन अ बोर्ड। राज पवार यांचं पारितोषिक मात्र कोणता खेळाडू जिंकेल, कारण त्यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे सलगच्या 3 षटकारांसाठी। तर आता आपण पाहिलं तर हळूहळू प्रेक्षक वर्ग थोडासा कमी होताना दिसलाय, कारण खूप जास्त वेळ झाल्या। आपण विचार केला तर शेड्यूल थोडासा उशिरानं सुरू झालं, आपण त्यामुळेच थोडेसे डिले आहोत। कुठेतरी आता सर्व संघांना विशेषतः विनंती करेन की तुम्हाला दिलेल्या वेळेनुसार हजर राहणं गरजेचं आहे मित्रांनो। केंद्रीय राज्यमंत्री चषक स्पर्धेमधील आज 4थ्या रजनीमध्ये आपण आहोत। स्ट्रायकिंग एंडला बॅटर हरीश सुरोशी पाहायला मिळतोय। या दरम्यानचा हा चेंडू इथे लो फुल टॉसवर घेऊन खेळण्याचा प्रयत्न होता। बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर संपर्क झालेला नाहीये। या दरम्यान पहा काय घडलंय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज इथे धाव बाद होतोय। चुकीचा कॉल पाहायला मिळाला आणि हरीश सुरोशीचा खेळ इथे संपुष्टात। तर नक्कीच यापुढील जो सामना असणार आहे गावदेवी स्पोर्ट उंबाडे विरुद्ध जिज्ञासा 11 कोणगाव, या दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे। आणि त्यानंतर जो सामना असेल चालू सामन्यात विजेता संघ फाईट करेल विवेक एंटरप्राइजेस
गोरसे बी संघाच्या अगेन्स्ट आणि तो आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असणार आहे. खरं तर चुकीचा कॉल पाहायला मिळाला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करताना दिसले. बॅटरचा चुकीचा कॉल होता आणि त्यामुळेच धावबादच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बाद झालेत. नवीन खेळाडू मैदानामध्ये एंटर झाले. तेजस वरकुडे आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग त्यानं या अगोदरच्या सामन्यामध्ये जरूर केली होती. मोठी देसाईच्या विरोधात काय फिनिशिंग टच दिला होता. तर मित्रांनो उद्या सुद्धा ठीक 16 संघ असणार आहे आणि ते संघ सुद्धा तुम्ही पाहू शकाल. ठाणे जिल्हा आणि रायगड या विभागातून मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये इनॅक्शनमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. पहिला सामना असेल साई स्पोर्ट खारबा विरुद्ध गोरवली आणि या दोन्ही टीमला विनंती असेल की आपण ठीक दुपारी 1 वाजता इथे मात्र रिपोर्टिंग करायची आहे. दुसरा सामना असेल जय भोले कोलिवली विरुद्ध जय बजरंग शेलार. तिसरा सामना असेल गावदेवी सापाडे विरुद्ध सेलके ब्रदर्स फोगाव. चौथा सामना असेल आई गावदेवी सापे विरुद्ध आदित्य स्पोर्ट पडगे. त्यानंतर पाचवा सामना असेल भव्या 11 टेंबिवली विरुद्ध सुजल एंटरप्राइजेस वडवली बी. सहावा सामना असेल जितू 11 नेरे विरुद्ध भूमी 11 कुंदे. सातवा सामना असेल RCC राया विरुद्ध सक्षम 11 माहुलगाव. आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा विरुद्ध SK स्पोर्ट सापे. आणि जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेवर तुम्हाला मात्र या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. नो ॲडजस्टमेंट कारण या स्पर्धेला 5वा दिवस रात्री केला असणार आहे आणि उद्याचा जो शेड्यूल आहे तो आम्हाला वेळेवर इथे मात्र समाप्त करायचा आहे. तर सर्व संघाने आम्हाला वेळेसंदर्भात सहकार्य करा. बघा ज्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत त्याचं पालन करा. नियमांचं उल्लंघन कोणीही करू नका. कोणत्याही टीमनं जर तसं केलं तर ऑर्गनायझर्स ॲक्शन्स घेतील. तेजस वरकुडे ज्याच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला. जिथनं पहिला डाव सोडला होता तिथून आता सुरुवात करत असताना यावेळेचा हा चेंडू ते आपण पाहिलं तर वेगानं आला. थोडासा स्कीट झाला आपण पाहिलं तर पिचिंग झाल्यानंतर. धावसंख्या धावफलकावरती स्थिर 11 धावा. पहिल्या षटकाचा केली ते संपल्यानंतर 11 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. चला स्पीडअप करा. आता वेळ जास्त खर्च करू नका. 15 मिनिटांचा वेळ असेल 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी. या अगोदरच्या सामन्यामध्ये फार मोठं बॅटल आपण पाहिलं होतं टेनिस बॉल क्रिकेटमधील. तसंच 22च्या विरोधात JP असं ते बॅटल होतं आणि अखेरकार जय बजरंग गोरसे बीने विजय मिळवला. त्यानंतर आपण सध्या हा सामना पाहतोय जय महाराष्ट्र धामणगाव आणि त्यांच्या विरुद्ध संघ आहे KG स्पोर्ट रायते. टिटवाला विभागामधनं एक संघ बिलॉंग करतोय. अर्थातच कल्याण तालुक्यामधून आणि एक संघ पाहिलं तर भिवंडी तालुक्यामधील एक नामवंत संघ अर्थातच धामणगाव. तर पहिल्या षटकात आपण जर खेळली पाहिल्या तर 11 धाबा इथे मात्र गोलंदाज सुरेश पाटेने खर्च केल्या आणि पहिल्या मॅचमध्ये हिरो अर्थात राजेश पवार आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात करेल. कारण काय जबरदस्त खेळी पहिल्या मॅचमध्ये राजेश पवारने केली होती. चांगली गोलंदाजी त्यानंतर चांगली बॅटिंग आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन. अगदी बेल्स इथे मात्र उडवल्या गेल्या आणि मात्र या ठिकाणी इनिंग समाप्त होतोय. फलंदाज निलेशला मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागेल. धक्का क्रमांक 3. निखिल भंडारी उंबर्डे यांचे देखील इथे आगमन झाले. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. वेलकम. चांगल्या चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी राजेश पवारनं विकेट मिळवली आहे आणि कोण विसरेल राजेशचा तो खेळ. पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी त्यानंतर बॅटिंग करत असताना एका ओव्हरमध्ये 17ची गरज होती. हायवे दिवे टीम समोर आणि सलगचे 3 षटकार. अप्रतिम दर्जा क्रिकेटचा उंच जरूर आपल्याला पाहायला मिळाला होता राजेश पवारच्या माध्यमातून. लक्ष असू द्या फलंदाज जर बाद झाला तर त्यांनी मात्र थोडासा वेगाने जायचं आहे आणि जो नवीन येणारा फलंदाज आहे त्याने सुद्धा मात्र स्पीडअप करायचं आहे कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. तर प्लीज थोडंसं कॉपरेट करा आपण.
आणि थोडंसं मात्र ठिकाणी आपण जर पाहिलं ड्यू फॅक्टर समीर आता मात्र आपला पाहायला मिळतोय आणि अशा परिस्थिती मात्र मोठे फटके खेळणे थोडंसं कठीणदायक आहेत आणि त्याच अनुषंगाने पाहिलं तर आता 3 ओव्हरमध्ये किमान 25-30 धाबासुद्धा मात्र फायटिंग स्कोअर आपण नक्कीच म्हणू शकतोय. प्रयत्न करावा लागेल या ठिकाणी जरूर बॅटर्सना आता कुठेतरी हवेमधनं आता बॉल तितकेसे वेगाने ट्रॅव्हल होणार नाहीयेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं दरम्यानचा हा चेंडू समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. फटका चांगला आलाय, धावा देखील चांगल्या मिळतील. चर्चा करत होते की मोठे फटके पाहायला मिळणार नाहीयेत, परंतु लगेचच बॅटरनं दाखवलंय सीमेच्या बाहेर चेंडूला पाठवत असताना. तर एक अनाऊन्स आहे कुमार करण श्याम दलवी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्या देरूंच्या पैठ्यावर छकड्यांच्या जंगी शर्यती आहेत आणि हर्षद पंडित गोडे यांची सुद्धा मात्र ठिकाणी मोठी पैज असणार आहे. 3 लाखापेक्षा अधिक रक्कम मात्र त्या जोडीमध्ये स्वीकारली जाईल. बिनजोर असणार आहेत पंडितजी गोडे यांची ही जोडी आणि इथे मात्र फटका फसला हवेत, लॉंग ऑनला टिपला गेलाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. अर्थात तेजस सुरोशी आता मात्र माघारी परततोय. विकेटचं पतन षटकारानंतर प्रत्युत्तर राजेश पवारनं दिलंय आणि अखेरकार बॅटर तेजसला शांत केलंय. तेजस सुरोशी बाजूला आहे, अजूनही तेजस वरकुटे मैदानामध्ये सज्ज आहे. तर प्लीज विनंती करतो धामणगाव टीमला की एखादा मोठा फटकाला किंवा फलंदाज बाद झाला तर तुम्ही वारंवार टीम मीटिंग करू नका, जेणेकरून पहा यापुढील कधी तुम्हाला सुद्धा सामना खेळावा लागेल. नवीन बॅटर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी सुदेश इनेट नंबर 6. आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल 4 गडी ते मात्र ठिकाणी गमावली केजी स्पोर्ट राहते टीमनं. एकूण 17 धाबा दाफलकर आपल्या पाहायला मिळत आहेत. राजेशचं मी कौतुक करेन, पहिल्या चेंडूवर विकेटचा पद्धत त्यानंतर षटकार आला होता, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा विकेट टेकिंग चेंडू त्याच्याकडनं पाहायला मिळाला आणि मात्र या ठिकाणी ज्या धाबा वेगानं कुठेतरी येत होते त्या धाबांवर आता मात्र ब्रेक इथे मात्र लगावण्याचा प्रयत्न करतोय. यापुढची मॅच दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे आणि आजच्या दिवसाचा आपण जर विचार जर केला तर या दोन्ही संघाने चांगला क्रिकेट केला आहे. खास करून आपण जर पाहिलं तर अलोक मुकादमचा मी या ठिकाणी उल्लेख करेन. जिज्ञासा 11 कोणगावसाठी मात्र चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि दुसरीकडे असेल गावदेवी स्पोर्ट उंबाडे अर्थात उगम शिलाने सुद्धा चांगली कामगिरी आपल्या संघासाठी केली आहे आणि या दोन संघामध्ये आपल्याला पुढची लढत पाहायला मिळेल. चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. लक्षात सुद्धा तुम्ही कुठल्याही क्षणाला चेंडूची मागणी केली तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाईल, कारण चेंडू हरवला गेला किंवा फुटला गेला किंवा चेंडूच्या आकाराबद्दल मात्र ठिकाणी जर पंचांनी जर चर्चा जर केली तर मात्र नवीन चेंडूवर तुम्हाला मात्र पुढील जे काही चेंडू आहेत त्यांवर तुम्हाला खेळावा लागेल. धावसंख्या 17 धावा आणि आमच्यापासून आता मात्र पंडितजी गोडे या साहेब रजा घेत असताना आपण वेळेत वेळ काढून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी इथे मध्ये उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतो. गोलंदाज तयार होते राजेश. लेफ्ट आर्म आहे. या दरम्यान आणखीन एक चांगला स्ट्रोक तर म्हणता येणार नाही, कारण प्रॉपर चेंडू मिडल झाला नव्हता, बॅटवर प्रॉपर आला नव्हता. 1 धाव त्या ठिकाणी मिळाली आणि धावफलक 1 धावेनं पुढे सरकत असताना 18 वर. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या राजेश पवारच्या माध्यमातून. आतापर्यंत त्यांनी 4 लेगले चेंडू हाताळले, 2 गडी बाद केले आणि 7 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्या आणि एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 18 धावा धावफलकावर. त्यालाच थोडासा स्पीडअप करा. म्हणजे पहिल्या षटकाच्या कम्पॅरिझनमध्ये हे षटक कमबॅक करणार राहिले टीम जय महाराष्ट्र धामणगावच्या बाजूनं. हो नक्कीच, कारण इकॉनॉमिक गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली. इथे मात्र पहा क्रॉस बॅटेड फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु त्याने कॅप्टन भाबेश आहेत फेकी चांगली पाहायला मिळाली, परंतु त्यापेक्षा वेगाने या 2 फलंदाजांनी तब्बल 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या. चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. 2 फलंदाजांच्या मध्ये चांगला समन्वय पाहायला मिळाला आणि पाहता पाहता आखो में इशारा इथे मध्ये समीर आपण पाहिलं. चांगला तालमेळ, चांगली रनिंग. तशी दोन्ही खेळाडूंमध्ये आपण पाहिले नो वेटचं मिश्रण असणं गरजेचं आहे, अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. धावफलक 20 वर जाऊन पोहोचले. अगदी आता चांगली टोटल पाहायला मिळाली आहे, म्हणजे जवळपास 10 धावा प्रत्येक षटकामागे जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. या दरम्यान बॅटची इनर एज होती, आतली कडा घेऊन चेंडू यष्टांच्या मागे गेला.
चुकीची फिल्डिंग, चुकीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि त्याचा फायदा मात्र उचलला दोन्ही बॅटरनं. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या. फिल्डिंग चांगलीच झाली होती, परंतु फेकी मात्र कुठेतरी आपल्याला चुकीची पाहायला मिळाली आणि त्याचमुळे पाहिलं की जिथे एक धाव होती तिथे मात्र फलंदाजने 2 धावा पूर्ण केल्या आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा इथे मात्र संपन्न होतोय. एकूण 11 धावा या ओव्हरमध्ये सुद्धा पाहायला मिळाल्या. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा पाहिलं तर सूरज पाटीलने 11 धावा खर्च केल्या, त्याने सुद्धा मात्र गडी बाद केली होती पहिल्या ओव्हरमध्ये 2 आणि त्यानंतर राजेश पवारने सुद्धा मात्र तेवढ्याच धावा खर्च केल्या आणि गडी सुद्धा बाद केले 2. मिस्टर विशाल परटोले यांना विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे, कारण तुमच्यामुळे या जास्त वेळ खर्च होतोय पंडितजी घोडे साहेबांचं, कारण त्यांना पुढील कार्यक्रमामध्ये जायचं आहे. कारण त्यांची उद्या शर्यत आहे. 3 लाखापेक्षा 15 लाखापर्यंत त्यांची शर्यत तुम्हाला पाहायला मिळणार आहे उद्या ठीक 2:30 वाजता देवरुंगच्या पैठ्यावर आणि त्याची त्यांना तयारी करणं फार गरजेचं आहे आणि त्याचा तुम्ही जास्त वेळ मात्र ठिकाणी खर्च करू नका. तर चला तिसऱ्या षटकात तुम्हाला सुरुवात करायची आहे. गोलंदाज मात्र सज्ज होईल तेजेश भोईर. कमबॅक करावं लागेल. अगदी आपण पाहिलं तर दोन्ही ओव्हर्समध्ये 11 धावा पाहायला मिळाल्या. तर तेजसला कुठेतरी कमी धावसंख्येचं हे षटक हाताळावं लागेल या मॅचमध्ये. पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी जय महाराष्ट्र धामणगावला. बघा आता चौकार जरी आले ना 3 तरी मात्र राज पवार यांच्याकडनं 2000 दिले जातील. बॅटरसाठी संधी जरूर आहे आणि त्याचा फायदा उचलावा लागेल. दरम्यान हा ट्रॅकर शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आणि चेंडूला सरळ स्वर्गीय आत्माराम गुलवी स्टँड मधनं पाठवलाय षटकारासाठी. चांगला फटका पाहायला मिळाला, परफेक्ट मिळाला तो बाट. इथे मात्र प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं आणि चेंडूने मात्र आणखी पाहिलं तर हवाई सफर केला. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकता अगदी या विकेटच्या क्लोज जाऊन मात्र फटका त्याने एक्झिक्यूट केला आणि पहा चेंडू जातोय आणि जाऊन मात्र स्टँडवर मात्र आदळला आणि या 6 धावा बहुमूल्य इथे मात्र पाहायला मिळाल्या. बॅटर तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तेजस वरकुडने पहिल्या मॅचमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली होती. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्यांनी स्वीकारला होता आणि तोच फलंदाज आता मात्र ठिकाणी आपल्या संघासाठी धाबा जोडण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू आलाय पंच. म्हणजे आज 2 वेळा असा कारनामा पाहायला मिळाला की शेवटच्या षटकामध्ये 17 ते 18 धावा असताना विजय मिळवलाय. खरं तर आता ह्याच त्या दोन्ही टीम होत्या आणि तो एक मोठा विजय मिळवून आता दोन्ही संघ एकमेकांसमोर इथे उभे ठाकताना दिसलेत. ते आपण पाहिलं तर जय महाराष्ट्र धामणगाव विरुद्ध हायवे दिवे, त्याही वेळी आपण पाहिलं तर एका षटकामध्ये 17 बनवायच्या होत्या आणि त्या 17 बनवल्या होत्या राजेश पवारनं धामणगावच्या. आणि त्यानंतर मोठी देसाई विरुद्ध आपण सामना पाहिला होता KG स्पोर्ट रायते. त्याही मॅचमध्ये शेवटच्या षटकामध्ये फार मोठं रनचेस पाहायला मिळालं होतं. पहा बॅटल तुम्ही पाहू शकाल, फलंदाज सुद्धा तेजेश आहे आणि गोलंदाज सुद्धा तेजेश आहे, परंतु फलंदाजाची कुठेतरी कामगिरी आपल्याला या ओव्हरमध्ये चांगली पाहायला मिळाली. परंतु पहा गोलंदाज सुद्धा सांगतो की मी सुद्धा मात्र पाठीमागे राहणार नाही. कमबॅक केलं, कमबॅक डिलिव्हरी त्याच्याकडे पाहायला मिळाली आणि हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रात्रीचे पाहिले तर अगदी 3 वाजले आहेत आणि तरीसुद्धा आपण जर मैदानाच्या अवतीभोवती जर लक्ष वेधलं तर भरपूर संख्येने क्रीडारसिक अजूनपर्यंत या स्पर्धेचं एन्जॉय करत आहेत. भरपूर क्रीडारसिक ऑनलाईनच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या स्थिर 28 धाबा फलकावर अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. षटकारानंतर कमबॅक जरूर केलंय, परंतु आता ते सातत्य राखलं जाईल का गोलंदाज तेजसच्या माध्यमातून. पुन्हा एकदा खोटा पास साभावला होता, परंतु इथे पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर थ्रो बॅकअप चांगलं आलंय. नो बॉल आला आणि 1+2 म्हणजे एकंदरीत 3 धावा मिळतील. आय थिंक कुठेतरी अधिक वेगाने टाकण्याच्या नादामध्ये ओव्हर स्टेपिंग पाहायला मिळाले त्या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून. काय नजर आहे पंच जय पवार यांची मात्र पाहिली तर अगदी एक घारीची नजर आणि पहा लगेच तुमच्या समोर हा चित्र रिप्लेमध्ये पाहायला मिळतोय. कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि नक्कीच कंट्रोल रूममध्ये जर डॉन GTCचे असतील तर मात्र इम्पॉसिबल, नाही तर या ठिकाणी सर्व गोष्टी पॉसिबल असतील. जरूर डॉन ऑफ GTC उपेश कराले मात्र कंट्रोल रूममध्ये. कारण आपण जर मागील स्पर्धा जर पाहिली तर चेकसाठी ते मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मात्र या ठिकाणी जायचं आहे. कारण फलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र कुठेतरी प्रश्न निर्माण केला आहे, तर दैवत वेलेकर आपली आपण जी भूमिका आहे ती मात्र बजवायची आहे. निश्चितच कुठेतरी शैलीवर आक्षेप घेतला जातोय गोलंदाजाच्या. दैवत वेडेकरची देखील मित्रांनो फार मेहनत पाहायला मिळाली आहे ही स्पर्धा सफल करण्यामागे.
हो नक्कीच दैवत असतील विशाल असतील नवनाथ असतील सर्व जाणूसपटी जे खेळाडू आहेत त्यांची अपार मेहनत पाहायला मिळाली आणि त्यानंतर तुम्ही जयेश म्हात्रेचा सुद्धा उल्लेख करू शकता भावेश किणेचा उल्लेख करू शकता आणि त्यांच्याचमुळे ही एवढी मोठी स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते या केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022. नाही, खरं तर सरपंच ग्रुप सर्वच्या सर्व मात्र मेहनत करताना दिसलाय. आणि तसं एखादे कार्यक्रम म्हटलं आयोजन करायचं म्हटलं तर तुम्हाला एकत्रित होऊन काम करणं गरजेचं आहे आणि ती एकी पाहायला मिळाली सरपंच ग्रुपच्या माध्यमातून. आता बघा इथनं चेंडू शिल्लक असतील आपण पाहिले तर लिगली 2च चेंडू टाकून झाले तेजसच्या ओव्हरमध्ये 4 बॉल शिल्लक आहेत आणि आता पहा 2 षटकार जरी आले ना सलग तरी 2000 दिले जातील राज पवारच्या माध्यमातून. तर चला लगेच आपण खेळायला सुरुवात करूया. अजूनही आपण पाहू शकाल या ठिकाणी फ्री चेंडू आहे फलंदाजाच्या माहितीसाठी. ओहो इथे मात्र यॉर्कर डिलिव्हरी परंतु या ठिकाणी पाहू शकाल फ्री हिट चेंडू असल्या कारणे मात्र या ठिकाणी पंचांवर मात्र कुठलाही प्रेशर नसेल परंतु चेंडू पाहिलं तर अतिशय वेगाने आणि अचूक लेंथ इथे मात्र पाहायला मिळाली. अगदी विकेट टेकिंग डिलिव्हरी समीर आपण या ठिकाणी पाहिली. कुठलंही नुकसान मात्र होणार नाहीये टीम केजी स्पोर्ट रायतेच आहे कारण फ्री हिटचा बॉल होता. धावफलक आपण पाहिले तर स्थिर आहे धावसंख्या 31 वर. चांगली टोटल आता सेट केली आपण पाहिले तर एक फायटिंग टोटल मी म्हणेल पाहायला मिळाली टीम केजी स्पोर्ट रायतेच्या माध्यमातून. आणि जर एखादा मोठा फटका जर मात्र एक ठिकाणी जर आला तर मात्र आपण एक चांगली धावसंख्या अजूनही मात्र या ठिकाणी म्हणू शकतोय. इथे मात्र पहा थोडंसं रनवेमध्ये चुकतोय आणि त्याचमुळे मात्र पंचांचा आपल्याला डेड बॉलचा इशारा पाहायला मिळाला. खरं तर आपण विचार केला तर योगी पाटील ह्या षटकाला फार जास्त वेळ घेतली जाते. कॅप्टननं काळजी करायला हवी. हो नक्कीच कारण बेले संदर्भात तुम्ही आम्हाला सर्वांनी सहकार्य करायचं आहे कारण या मॅच नंतर अजूनही 2 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा मार्क असतो ओव्हर द विकेटने. ओहो हाफ ट्रॅकर लेंथ ओळखली फुल करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पहा झाली आहे चूक मिड विकेट क्षेत्रामध्ये. कॅप्टन भावेशकडनं मात्र ही चूक पाहायला मिळाली आणि जोपर्यंत मात्र चेंडू उचलून फेक करतील तोपर्यंत मात्र 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या बाट फलंदाजाने. तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकाल अगदी सहज सोपा झेल होता अगदी खेळाडू कक्षाच्या समोर हा झेल ड्रॉप झाला आणि पहा शेवटच्या मोमेंटपर्यंत मात्र हा चेंडू कैद केला आमचे या कॅमेरामॅनने. गुड कॅमेरा वर्क चांगलं सर्व काही चांगलं आता मात्र ह्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. खर्च आहे तो चर्चा भी होनी चाहिए आणि फार चर्चेमध्ये आलेली ही स्पर्धा आणि या दरम्यान दांडी गुल अराउंड दी लेग त्रिफला उद्ध्वस्त केला बॅटरचा. परफेक्ट यॉर्कर इथे मात्र यष्टा दाखवल्या फलंदाजाने आणि त्या यष्टा दाखवल्या गोलंदाजाने. म्हटलं जाते ना आपण जर घरचा दरवाजा उघडं ठेवलं तर त्या घरामध्ये या चोरी होण्याची दाट शक्यता असते आणि ती चोरी मात्र या ठिकाणी गोलंदाजाने केली. धावसंख्या 33 धावा आहेत आणि अजूनही आपण पाहिलं तर एक चेंडू शिल्लक आहे. इथून प्रयत्न केला जातोय. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत उंबरडे विरुद्ध जिज्ञासा 11 कोण या 2 संघादरम्यान. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये या. शेवटचा चेंडू या डाबातील शिल्लक किती धावसंख्या इथे मात्र एक एक्झॅक्टली स्कोअर असणार आहे. आतापर्यंत आपण जर पाहिले तर 33 धाबा धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर. आणि पहा रुपेश पाटील सुद्धा मात्र या ठिकाणी अपार मेहनत करताना. हो इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 15 प्रयत्न विचारला फिंगर अप फलंदाज बाद झालाय LBWच्या स्वरूपात आणि पहिल्या डाबाचा खेळ होतो या ठिकाणी समाप्त. 33 धाबा इथे मात्र पाहायला आपल्याला आणि पहा हा सुद्धा योगायोगच असेल कारण प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला 11 धावा पाहायला आपल्याला आणि प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक गोलंदाजाने 2-2 विकेट्स या ठिकाणी प्राप्त केले आणि खरोखरच रोहन पाटील सुद्धा मात्र रोशन पाटील ही मॅच मात्र विसरू शकणार नाही. अगदी आपली बोटाची जादू इथे मात्र ठिकाणी सजवताना. तर जाऊया आपण टॉसकडे. जास्त या ठिकाणी वेळ आपण घेणार नाहीत. संघ असतील जिज्ञासा 11 कोणगाव विरुद्ध गावदेवी स्पोर्ट उंबाडे आणि नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय मिस्टर नवनाथ पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करायची आहे. तुम्ही पाहू शकाल आमचा हा कॉमेंट्री बॉक्स. इथून सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहेत आणि आमच्या सोबतीला आहेत आमचे ऑनलाईन स्कोरर अर्थात GTCचे डॉन भूपेश कराळे. त्यानंतर आमचे सहकारी समालोचक पाहू शकाल समीर ठाकरे सुद्धा आहेत आणि युवा स्कोरर मिस्टर रोशन पाटील हे सुद्धा मात्र चांगली कामगिरी
या स्पर्धेच्या माध्यमातून करत असताना तर 3 षटकांची लढत दोन्ही कर्णधारांच्या माहितीसाठी. आणि जाऊया आपण या ठिकाणी नवनाथ पाटील यांच्याकडे. 2 संघादरम्यान ही नाणेफेकी ते करणार आहेत. टॉस जिंकला आहे या ठिकाणी गौतमी स्पोर्ट उंबाडे संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलेला आहे. तर नवनाथजी पाटील यांना विनंती असेल की पुन्हा आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आणि एवढ्या मध्यरात्री असे दृश्य पाहणं चुकीचं आहे. आणि तेच मी या ठिकाणी विनंती करतो समीरला की आपण जास्त लक्ष त्या ठिकाणी केंद्रित करू नका. आपण स्पर्धेकडे फोकस करायचा आहे. योगी पाटील आता जवळपास सकाळ होत चालली आहे. खरं तर आता रात्र म्हणणार नाहीये कारण अजूनही 2 मॅचेस आहेत म्हणजे सकाळ होणारच आहे. त्यामुळे आता कुठेतरी डोळ्यावर जी झोप येते ना ती झोप उडवण्यासाठी काही ना काही एक्सपेरिमेंट प्रयोग करावे लागतात. नक्की झोप उडवायची असेल तर आयोजक कमिटी सज्ज आहे. तुमच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या नक्कीच पूर्ण केल्या जाऊ शकतात. तर त्याला क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. रात्री टीम जास्त तुम्ही वेळ खर्च करू नका. टार्गेट फार चांगले सेट केले. 34 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत. हे पाहतायत आपण आपल्या मेगा स्क्रीनवर. माननीय श्री जगनशेठ पाटील या स्पर्धेचे आयोजक. सर्वा त्यांचा वाढदिवस 17 मार्च या दिवशी साहेबांचा वाढदिवस आणि त्याच दिवशी या स्पर्धेची फायनल देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच आपण तर त्याच दिवशी पाहणार आहोत कारण माझ्या सोबतीला आहे तो व्हॉइस ऑफ जून नांदुरकी मिस्टर समीर ठाकरे आणि त्याच गावातील गोड आवाज ज्यांनी अगदी महाराष्ट्रामध्ये आपली एक वेगळी छाप सोडली आहे. महाराष्ट्रात नव्हे तर मी म्हणे की ऑल इंडियामध्ये जर पाहिलं तर सोनाली भुईर यांचा तुम्ही लाईव्ह ऑर्केस्ट्रा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहणार आहात. आणि त्याच्याच माध्यमातून या स्पर्धेचे टायटल सॉन्गसुद्धा मात्र गायलेले आहेत सोनाली भुईर आणि त्याच्या सोबतीला अजय गायकवाड. प्राऊड ऑफ झू नांदुरकी. म्हणजे तुमच्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे समीर. कारण समीर ठाकरेसारखा त्यांना समालोचक मिळाला आणि सोनाली भुईरसारखी त्यांना गायिका मिळाली. तर 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात सलामीसाठी. निलेश चोरगे आणि सतीश माळी. सतीश माळीने या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती. हे 2 खेळाडू आपण पाहिले तर बऱ्याच वर्षांपासून जय महाराष्ट्र धामणगावची सेवा देताना पाहिले क्रिकेटच्या माध्यमातून. तर चला लगेचच गेम स्टार्ट करा. गेम प्ले करा. विशाल परटोळीच्या डोळ्यावर आता स्पष्टपणे झोप दिसते. राऊंड विकेट. या दरम्यान हा चेंडू बॅकफूटला गेले. कट केलाय. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू आता वेगानं सरसावतोय. सीमेच्या बाहेर निघून जाईल. 4 धाव्यांसाठी चौकार. आणि बघा जसजशी रात्र निघून जाते ना पुढे तसतसा मात्र अंदाज गायकवाड सरांचा बदलतोय. आणि नक्कीच ज्याच्यावेळी मी निलेश चोरगेला एखाद्या स्पर्धेमध्ये बॅटिंग करणार पाहतो ना समीर तर नक्कीच मला जुन्या आठवण होतात. ज्यावेळी धामणगाव टीम सगळं प्रत्येक स्पर्धेमध्ये जायची त्यावेळी ढोल ताशांच्या गजराने हा संघ त्या स्पर्धेमध्ये दाखल व्हायचा. आणि त्यावेळी वेगळी छाप होती. धामणगाव टीम म्हटलं तर मात्र अनेक असे संघ त्यांना मात्र नक्कीच नावातच घाबरते. सध्याची घडीला तुम्ही पाहू शकता गोडसी बी संघाचा जो दरारा आहे तो दरारा धामणगाव टीमचा पाहायला आपल्याला मिळायचा त्या क्षणाला. परंतु या ठिकाणी पहा चूकच पाहायला मिळाली. झेल ड्रॉप झाला आणि मात्र तब्बल 2 धाबा निलेशने पूर्ण केल्या. आणि या संघाची धावसंख्या आता मात्र 2ने पुढे जाईल ते म्हणजे 6 या आकड्यावर. प्रत्येक खेळाडूचा एक काल असतो. प्रत्येक संघाचा एक काल असतो. असंच निश्चितच भरतीत माजू नका आणि ओटीत लाजू नका असंच एक मात्र मी म्हणेल यातनं निष्कर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे कोणी गाजवलेला असतो तर कोणी गाजवणारा असतो. आणि ते म्हटले जातात ना की 4 दिवस सुनेचे तर 4 दिवस सासूचे. गोलंदाज पुन्हा मात्र सज्ज ते थोडंसं या ठिकाणी दुरून खेळण्याचा प्रयत्न केला. आणि या ठिकाणी पहा पंचांच्या निर्णयाची अपेक्षा केली नाहीये कारण त्याला ठाऊक होती की बॅटला चेंडू स्पर्श झाला आहे. टिपला जाईल एसटी रक्षकाने आणि लागतो टीम धामणगाव संघाला हा पहिला धक्का. हेच तर खऱ्या अर्थानं आता गरजेचं आहे मित्रांनो. बघा एका अनुभवी क्रिकेटरकडनं सिनियर खेळाडूकडनं अशा प्रकारे अपेक्षित असतं.
निलेश चोरगे आपण पाहिलं तर बऱ्याच दिवसांपासून क्रिकेट खेळतोय, बऱ्याच वर्षांपासून क्रिकेट खेळतोय आणि जे युवक आहेत ना त्याला पाहतायत ते कुठेतरी त्याच्याकडनं प्रेरणा जरूर घेतील आणि कुठल्या प्रकारे पंचांच्या इशाऱ्याची वाट न पाहता त्यानं मैदान सोडलं होतं. आणि आता मात्र पहा GTC आता मात्र पूर्णपणे एकदम फिट आहे, त्याच्या डोळ्यावर कुठली झोप नाही आहे. कारण मी पाहिलं तर रात्रीची 2 वाजल्यानंतर हे दृश्य तुम्ही अनेक वेळा आपल्या स्क्रीनवर पाहत असता आणि अगदी आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून हे चित्र टिपले जात आहेत. अगदी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. आमचा हा कॉमेंट्री बॉक्स समीर ठाकरेसुद्धा भरपूर एन्जॉय करतोय. त्याप्रमाणे रोशन पाटीलसुद्धा आहेत. आपले बोटाची जादू स्कोअर कार्डवरती मात्र सजवत असताना अप्रतिम टेलिकास्ट अगदी इंटरनॅशनल लुक या स्पर्धेला देण्याचं कार्य टीम GTC करत असताना योगी पाटील कुठेतरी बरं वाटतं ना की पूर्ण दिवसभर बडबड सुरू असते आणि असं एखाद्या वेळी स्क्रीनवर आल्यानंतर कुठेतरी मूड फ्रेश होऊन जातो. क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला सुद्धा स्क्रीनवर पाहण्यासाठी अजूनही मात्र काही तुमचे छाती जागे असतील. राऊंड द विकेट ती चर्चा आपण करूच. या दरम्यान फटका तेवढा चांगला बघायला मिळाला नव्हता, परंतु मिसफिल्डिंग झाली. बॅकअप आलंय, एकच धाव इथे जोडली जाते. धावफलक एका धावीनं आता पुढे सरकत असताना 7 वर ते आपण पाहिले तर 34 धावा बनवायच्या चौकारानं सुरुवात झाली होती, परंतु निलेश चोरगेला ना मोठी इनिंग तिथे सादर करता आली नव्हती. या दरम्यान कुमार रणधवे आणि रणजित पाटील यांना आपण पाहतोय अजूनही आपण पाहिलं तर या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि कुठल्या संघाचे ते फॅन आहेत त्याचा मात्र प्रश्न नक्कीच त्यांना विचारावा लागेल. कारण रात्रीचे 3 वाजून गेलेले आहेत आणि अजूनही मात्र मैदानाच्या अवतीभोवती फिरत आहेत. खरं तर एक चांगले आयोजक देखील आहेत. खूप मोठी स्पर्धा मित्रांनो ह्याच मैदानावर आपण पाहिली होती. त्यांच्याच माध्यमातून क्रिकेटवर प्रेम पाहायला मिळालंय. आणि या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय जगनशेठ पाटील आमच्यापासून आता मात्र रजा घेत असताना, कारण त्यांची वेळसुद्धा मात्र आता समाप्त झाली आहे. कालसुद्धा पाहिले तर 3-4 वाजेपर्यंत या ठिकाणी उपस्थित होते आमच्या समवेत. धावसंख्या 7 वर आपण पाहिलं तर स्थिर आहे. अजूनही आपण पाहिलं तर पहिल्या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे 2 बॉलवर एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल टीम जय महाराष्ट्र धामणगावसाठी. परंतु तुम्ही पाहू शकाल सतीश पालीच्या तुडीला आता मात्र भावेश भुईर इथे मात्र या सज्ज आहे, स्वतः कॅप्टन आहे. त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाले 1 धाव. एकूण धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 7. टार्गेट आहे 34 धावांचं. आणि इथे मात्र हाफ ट्रॅकर लेंथ ओळखले. ज्याप्रमाणे सतीची शरीरसृष्टी आहे त्याचप्रमाणे हा बलकट फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि धावा सुद्धा भरपूर वजन मिळतील 6. हे पाहूया आपण रिप्लेमध्ये. खरं तर हा तेवढा आखूटप्पाचा चेंडू नव्हता, परंतु बॅकफुटला गेले आणि तो चेंडू मात्र स्ट्रोक त्या ठिकाणी क्रिएट केला. स्वतः मी म्हणेल निर्माते बनले त्या स्ट्रोकचे आणि सरळ चेंडूला डिपॉझिट केलं स्टँड्समध्ये. 6 धावींसाठी षटकार. परफेक्ट टायमिंग पाहायला मिळालं. कारण या अगोदर निलेश चोरगेने पहिल्या मॅचमध्ये मात्र आपली संघाची जबाबदारी नक्कीच स्वीकारली होती, परंतु निलेश स्वस्तात बाद झाल्यानंतर आता मात्र ती जबाबदारी सतीश माली आपल्या खांद्यावर घेत असताना आणि प्रत्येक वेळी चेंडू तुम्ही मात्र ठिकाणी चॉईस करतायत. परंतु लक्ष असू द्या, तुम्ही जर चेंडूची जर बदलण्याची मागणी केली तर मात्र तुम्हाला नवीन चेंडू मात्र दिला जाणार आहे. आणि अशा परिस्थितीत मात्र नवीन चेंडू क्लिअर करणं थोडंसं नक्कीच समीर कठीण सुद्धा होऊ शकणार आहे. कारण तुम्ही पाहू शकाल की थोडासा ड्यू फॅक्टर आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो काय जबरदस्त फटका पाहायला मिळतो. दिल खुश करणारा हा फटका अगदी पॅडल सूपच्या माध्यमातून चेंडूला पाठवलाय लॉंग लीगच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळाला, कारण चांगल्या खेळाची प्रशंसा करणं गरजेचं आहे आणि ते आपल्याला सर्व प्रेक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. हे पाहू शकता मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट. कमी मेहनत परंतु जास्त फायदा. अतिशय जबरदस्त फटकेबाजी. कुठल्याही प्रकारचा ताकदीचा वापर मात्र या फटक्यावर केला नाही. तुम्ही पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहू शकाल. अगदी चेंडूला येऊ दिलं, चेंडूचा पेसचा तिथे वापर केला आणि फक्त दिशा दाखवली. युक्तीचा जास्त वापर केला आणि या 4 धाबा इथे मात्र जोडल्या गेल्या. तर पहिल्या षटक आपण जर पाहिलं तर भरपूर महागडं आपल्याला मयुरेचं पाहायला मिळालं. एक गडी त्यांनी नक्कीच प्राप्त केला होता, त्याचा कॉन्फिडन्स वाढणं गरजेचं होतं, परंतु सतीश मालीने मात्र त्याच्यावर हल्ला बॉल चढवला आणि तब्बल 17 धाबा या पहिल्या ओव्हरमध्ये जय महाराष्ट्र धामणगाव टीमनं जोडल्या. म्हणजे निम्मा पल्ला आता पार केलाय. 50% काम पूर्ण केलंय पहिल्याच ओव्हरमध्ये. उर्वरित आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावसंख्येची गरज असेल. म्हणजे 17 धाबा 6 चेंडूमध्ये जोडल्या आणि आता 17 धाबा 12 चेंडूंमध्ये जोडायचे आहेत.
म्हणजे आपण म्हणू शकतो की वर्चस्व पूर्णपणे धामणगाव टीमचं पाहायला मिळतोय. परंतु ही नाईटची स्पर्धा आपण पाहतो, या धावांचा सुद्धा तुम्ही संरक्षण करू शकता. परंतु एक षटक कमबॅक करणारं षटक इथे मात्र हवं आहे, त्यामध्ये KG स्पोर्ट राहते टीमला. आणि हा षटक असेल का? हो, चेंडू तर चांगला पाहायला मिळतोय. जागेवर इथे आणि ऑन द फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय भावेश. बीट झालाय आणि इथे मात्र पहिलाच चेंडू मात्र तेजीच्या माध्यमातून डॉट पाहायला मिळाला. तेजस वरकुडेचा आपण जर विचार केला ना, तर आज योगी सर्व डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली. बॅटिंग असो, बॉलिंग असो किंवा फिल्डिंग असो. आणि एखाद्या वेळी एखाद्या खेळाडूची स्पर्धा चांगली जाते ना, चांगले घडत असते ना, त्यावेळी प्रत्येक मॅचमध्ये त्याच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळत असतो. आणि आज या स्पर्धेमध्ये तेच पाहायला मिळालं. या दरम्यानचा हा चेंडू अधिक जास्त बाहेर वळतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय की कुठेतरी जास्त कौतुक केल्यानंतर दिशा भरकटताना दिसला तेजस. असं वाटतं की कुठेतरी कॉमेंट्री और कर्स इथे मात्र पाहायला मिळाला. कारण असं वाटतं की जास्त प्रशंसा आपण या ठिकाणी वरकुडीची केली असावी. परंतु चेंडू चांगला होता, परंतु पडल्यानंतर थोडंसं या ठिकाणी चेंडूला टर्न मिळाला, मूव्ह झाला आणि त्याचमुळे पंताने दंडित केलं गोलंदाजाला. राऊंड ऑफ विकेटने पुन्हा एकदा हो इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. परंतु या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला मात्र क्षेत्र सज्ज आहे, जवळपास गलीमध्ये जाऊन चेंडू फील करेल. तो परत एक धाव कंप्लीट केली आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल, तो म्हणजे 19 आकड्यावर. पहिल्या षटकाच्या कंपॅरिझनमध्ये हे षटक कुठेतरी आता तेजस वरकुडेचं टीम रायतेच्या बाजूने जरूर पाहायला मिळालं. खरं तर विकेटची गरज आहे, खास करून या मॅचमध्ये आपण पाहिल्यानंतर सतीश माली जो अधिक आक्रमक दिसतोय त्याला थांबवणं गरजेचं आहे. त्याची विकेट फार महत्त्वाची असेल या सामन्यामध्ये रायते टीमसाठी. कारण संसार खूप छान सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. तर हा सामना जर जिंकायचा असेल तर पहिल्यांदा हा संसार उद्ध्वस्त करावा लागेल. परंतु कोणाचा घर मात्र उद्ध्वस्त करू नका. मी क्रिकेटच्या माध्यमातून या ठिकाणी हा शब्दाचा वापर केला. निश्चितच म्हणजे ही जी उदाहरणं आहेत ती क्रिकेटशी रिलेटेड आहेत, कोणाच्या वैयक्तिक फॅमिलीशी नाही आहेत. भूपेश, हे तुझ्यासाठी खास. कारण तुम्ही जो शब्द या ठिकाणी यूज केला त्याचं तुम्हाला उत्तर आम्ही दिलं. डॉन ऑफ GTC सध्या बिझी आहेत. जे PUBGमध्ये गेले ते सर्व तुम्हाला माहितीच असेल भूपेश. हो इथे मात्र या थोडासा फुलर लेन डिलिव्हरी पाहायला ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता सतीश मालेने. आणि काय जबरदस्त षटक पाहतोय आपण समीर. मी नक्कीच या ठिकाणी उल्लेख केला होता की हा षटक कमबॅक करणारा असेल का, आणि आतापर्यंत तशा लेवलचा षटक तेजसच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जरूर तशा पद्धतीचं हे षटक आता पाहायला मिळालं आहे. 3 चेंडू आतापर्यंत त्यानं पूर्ण केले, 2 धावा खर्च केल्यात, धावसंख्या 19. तर अजूनही मी म्हणेल सामना दोन्ही बाजूने जरूर पाहायला मिळतोय. एखादा मोठा फटक्याची गरज आहे मॅचमध्ये पुन्हा एकदा वापस होण्यासाठी. आणि या दरम्यान विकेटची गरज आहे टीम रायतेला या मॅचमध्ये स्ट्रॉंगली कमबॅक करण्यासाठी. मिस्टामिंग स्ट्रोक बॉल हवेमध्ये पकडली आहे झेल आणि या मॅचमधील सर्वात इम्पॉर्टंट महत्त्वाची विकेट सतीश मालीची मिळवली आहे. भरपूर चेंडू मात्र उंची गाठली, अगदी आकाशाला गवसनी घातली गेली या फटक्याने. तुम्ही पाहू शकाल रिप्लेमध्ये. आणि काय सुरेख झेल आपल्याला डेप स्क्वेअरलाकडे पाहायला लागला. शतशिक त्या ठिकाणी सज्ज होते सुदेशने मात्र चांगला संदेश दिला आपल्या संघाला. आणि आज KG रायते टीमसुद्धा मात्र चांगला परफॉर्मन्स करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मी KG रायते टीमला युवासेना चषकामध्ये सुद्धा मात्र खेळताना पाहिलं होतं. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र अप्रतिम कामगिरी या टीमनं केली होती. परंतु त्या टायटल्सपर्यंत मात्र संघ पोहोचू शकला नाही. परंतु नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून एक नवीन स्वप्न घेऊन मात्र उतरलेलं आहे. तुम्ही पाहू शकाल नवनाथजी पाटील अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावर पहा. रात्रीचे 3 वाजून गेलेले तरीसुद्धा त्यांचा चेहरा तुम्ही पाहिला तर अगदी फ्रेश पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, राजेश पवार आलाय. दरम्यानचा हा चेंडू आणखीन एक इथे पाहायचं झालं तर खरं तर विकेटची संधी होती, परंतु भरपूर दूर राहिला होता चेंडूपासून यष्टीरक्षक आणि त्यामुळे एक धाव तिथे पूर्ण केली जाते. धावफलक एका धावेनं आता पुढे सरकत असताना 20 वर चांगली ओव्हर पाहायला मिळाली. 3च धावा आतापर्यंत खर्च केलेत आणि 5 चेंडू पूर्ण केलेत तेजसनं. तुम्ही पाहू शकाल कॉमेंट्री बॉक्स आणि आमचे कॅमेरामॅन आहेत भापेश केणे, अपार मेहनत करतात या स्पर्धेसाठी. जिथे कमी तिथे आम्ही असा हा त्यांचा संदेश. त्यानंतर तुम्ही टॉस बॉक्स पाहू शकाल. उंबाडे संघाचे काही खेळाडू त्या ठिकाणी मात्र आनंद घेत आहेत. जाऊया आपण मॅचकडे थोडासा स्पीडअप करायचा प्लीज. तुम्ही जास्त वेळ खर्च करू नका. सामना करेल लेफ्ट आर्म बॅटर राजेश पवार. ओहो सरळ बॅट लॉप केला अगदी बाच्या रडार मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वोट कॅच
कॅच ऑफ द नाईट आणि सांगतोय आपला हात जगन्नाथ का आहे. कौतुकास्पद कामगिरी आणि शत्रशक होते त्या ठिकाणी वैष्णव. वॉट अ कॅच. मुन्ना पठाण सर घरी निघलेत जरूर, परंतु ते देखील खुश झाले असतील ही कॅच पाहिल्यानंतर. अफलातून झेल. मित्रांनो, झेल आवडला असेल तर वैष्णवसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. ऑट फिल्डिंग तुम्ही पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहू शकाल. आणि ही व्हिडिओ नक्कीच तुम्हाला पूर्ण रायते गावामध्ये उद्या टेटेसवर पाहायला मिळू शकेल. का नको, कारण तेवढी चांगली कॅच पकडली. आणि कॅच कोणाची पकडली आहे तर राजेश पवारची, ज्या खेळाडूनं पहिल्या सामन्यामध्ये अगदी 3 बॉल 3 षटकार खेचून सामना फिनिश केला होता. आणि त्या खेळाडूला शून्यावर इथे आता मैदान सोडावं लागतंय. फटक्याची सुद्धा मात्र मित्र म्हणे की तारीफ करेन, ज्या अनुष्याकडे मात्र फटका त्याने मिडलिंग केलं होतं. अगदी आपण तर पाहिलं तर वाडिश लॉंग ऑनला मात्र शत्रशिक उभा होता, परंतु त्याने खूप मोठा अंतर कापला. आणि त्याला ठाऊक होतं वैष्णवला की हा झेल जर मी पकडला तर मी मॅचमध्ये आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देऊ शकतो. आणि तशाच प्रकारचा हा झेल त्याने मात्र पकडला. आणि खरोखरच कौतुकास्पद कामगिरी पाहायला मिळाली त्याच्याकडून. पहिलं षटक 17 धावेंचं आलं, त्यानंतर कमबॅक करणाऱ्या षटकाची गरज होती. आणि 3 धावेंचे ते षटक तेजस वरकुडेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. जे आता उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज आहे. जे निम्मा पल्ला 6 बॉलमध्ये पार केला होता, परंतु ते सातत्य मात्र तेजसच्या ओव्हरमध्ये टिकवता आले नाही. आणि तिथून तेजसनं पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं रायती टीमला ह्या मॅचमध्ये. नक्कीच तेजसने बॅटिंगमध्ये सुद्धा मात्र चांगला परफॉर्मन्स केला आहे. वैयक्तिक 15 धावांचं योगदान दिलं. आणि मात्र गोलंदाजीमध्ये सुद्धा पहा, इकॉनॉमिक गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळाली. हो, इथे मात्र फटका हवेत खेळलाय. पुन्हा तर लॉंग ऑनवर शत्रशक सज्ज आहे. पुन्हा तर वैष्णव पिक्चरमध्ये आपण पाहतोय. आणि सलगचा हा दुसरा झेल त्याच्या माध्यमातून टिपला गेला. आणि फलंदाज आता मात्र माघारी परतेल सूरज पाटील. खराब क्रिकेट पाहायला मिळालं. ती 12 बॉल 17 बनवायच्या होत्या. म्हणजे एक मोठा फटका, फक्त एकच मोठा फटका हवा होता. कॅल्क्युलेशन क्रिकेट तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. ते आता सिच्युएशन जर पाहिली आपण, ज्यावेळी 12 बॉल 17ची गरज होती त्यावेळी कुठेतरी मोठा फटका मारण्याचे सातत्याने प्रयत्न केले गेले. आणि तिथे फलंदाज बाद होत गेले. म्हणजे चेंडू कुठेतरी कमी झाले आणि धावा वाढत गेल्या. त्यामुळे तुम्हाला कॅल्क्युलेट करायला हवं होतं की या ओव्हरमध्ये किती करायच्या आणि येणाऱ्या ओव्हरमध्ये किती ठेवायच्या. कुठेतरी छोट्या बाकलिपचा सुद्धा वापर केला असताना समीर तरी सुद्धा मात्र या ठिकाणी या धाबांचा पाठलाग होऊ शकला असता. परंतु तो कुठेतरी फलंदाजाने मोठा फटका केल्याचा मात्र त्यांना मोह जो लाभला होता तो मात्र अवरता आला नाही आहे. आणि आता मात्र कुठेतरी टीम धामणगाव मात्र थोडीशी बाकफुटवर जात असताना भातसाईचे मिस्टर हर्षल गायकर इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी हार्दिक स्वागत करतोय. आणि तुम्ही हे दृश्य पाहू शकाल. या स्पर्धेसाठी अपार मेहनत करणारे आमचे भावेश केणे आणि त्यांच्या सोबतीला आहेत नवनाथ पाटील. परंतु जोडीदार कुठे आहे हे मला आता ठाऊक नक्की विसरावं लागेल नवनाथ पाटील यांना. 5 चेंडू आणि 14 धावा आता विजयासाठी बनवायच्या आहेत. या दरम्यान आणखीन एक चांगला चेंडू फुल्लर लेंथ आता सातत्याने टाकली जाते. लॉंग ऑनला फिल्डर आहेत उपस्थित. वैष्णव आज फार जास्त ऍक्शन मध्ये पाहायला मिळालाय. ओव्हर थ्रो झालाय. त्या ठिकाणी बॅकअपसाठी 2-2 फिल्डर धावतायत. परंतु समीर तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न का केला नाहीये. काल सुद्धा तुम्ही पाहिले असेल की ज्या ठिकाणी धाव मिळाली असती ओम 11 किरवली संघाला, परंतु सोनू दिगाडकडे ती धाव घेतली नाहीये. आणि अक्षरशः मात्र तो सामना त्यांच्या तोंडातून खेचला तो म्हणजे या जय हनुमान चौधरपाडा संघानं. आणि म्हणून मी म्हणतो की प्रत्येक मॅचमध्ये प्रत्येक धाव फार इम्पॉर्टंट असते. आणि इथे मात्र पहा, जिथे 3 धाबा होऊ शकल्या असत्या तिथे मात्र 2 धाबावर समाधानी राहिला भावेश. आणि आपल्या स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा तो प्रयत्न करतोय. 4 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 12ची गरज आहे. टीमचा कॅप्टन सेनापती अजूनही मैदानामध्ये सज्ज आहे. भावेश भोईर प्रयत्न केला जाईल त्याच्या माध्यमातून जरूर. परंतु गोलंदाज पंकज धुमालच्या मनामध्ये काय आहे. या दरम्यान फटका फसलाय. मिस्टामिंग आहे. बॉल हवेमध्ये. तिसरी कॅच वैष्णवनं पकडली आहे. या मॅच मध्ये आउटफील्ड मध्ये मात्र सर्वत्र वैष्णवच पाहायला मिळालाय. परंतु पहा समीर, जर भावेशने इथे 3 धावा पूर्ण केल्या असत्या तर कदाचित स्ट्राईक त्याच्याकडे नसती आणि तो कदाचित खेळपट्टीवर अजून टिकून राहिला असता. परंतु सर्व गोष्टी जर तरच्या आहेत. जर त्याला महत्त्व नाही आहे, परंतु आपण प्रोटेक्शन करू शकतोय. परंतु मी या वैष्णवचं कौतुक करेन. जेवढा झेल त्याच्याकडे आल्या तेवढा झेल त्यांनी पकडल्या. आणि हा झेल तुम्ही पाहू शकाल. अगदी या मिस्टामिंग फटका पाहायला मिळाला. आणि या सहज सोपा झेल तिथे मात्र समाप्त केला. कुठेतरी आपण पाहिलं योगी पाटील की क्षेत्ररक्षण किती महत्वाचं आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये. पण पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती जॉन्टी रोड्सनं मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार देखील मिळवलेले आहेत. म्हणजे क्षेत्ररक्षण बॅटिंग आणि बॉलिंग बरोबरीने तितकासा महत्त्वाचा असतो क्रिकेटमध्ये. त्या गोष्टीकडे देखील प्रत्येकाने लक्ष केंद्रित करायला हवं.
आणि हा खेळाडू आहे ना कुठेतरी प्रेरणादायी असेल. नक्कीच अतिशय चांगल्या दर्जाचा या ठिकाणी आपल्याला त्याच्याकडनं फिल्डिंग पाहायला मिळाली. आणि जर अशा प्रकारची जर गोलंदाजाला साथ मिळाली तर मात्र गोलंदाजाचा सुद्धा कॉन्फिडन्स मात्र या ठिकाणी वाढत असतोय. हो सरळपणे लॉफ करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी गोलंदाजाने फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी पुण्याचा चेंडू वैष्णवकडे ट्रॅव्हल झाला. थोडीशी मिसफिल तिथे मात्र पाहायला मिळाली आणि जिथे एकदा होऊ शकली असती तिथे 2 धाबा फलंदाजाने पूर्ण केल्या. लक्ष बघूया आपण धावसंख्येकडे. 24 धाबा धावफलकावर आणि आता चेंडू शिल्लक असतील 2 आणि तुम्ही आपल्या स्क्रीनवर हे समीकरण पाहू शकता. 10 धाबींची गरज. वॉट मॅच. 12 मध्ये 17चं इक्वेशन पाहायला मिळालं. असं वाटलं होतं की कुठेतरी जय महाराष्ट्र धामणगाव टीम या धाबांचा सहजपणे पाठलाग करेल परंतु पहा 2 मध्ये आता 10 धाबींची गरज. आणि याचं कारण काय आहे जे तेजेश वरकुडीचे षटक 2 गडी त्याने बाद केले आणि एका षटकामध्ये फक्त 3 धाबा खर्च केल्या. मॅच टर्न करणार होतं. हा बॉल महत्त्वाचा असेल. दरम्यानचा हा चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत उपस्थित. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली आणि त्या दरम्यान मिळते फक्त 1 धाव आणि हा जल्लोष प्रेक्षकांमधून टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळतो का तर या मॅचमध्ये आता मजबूत पकड टीम रायतेची. नक्कीच आपण जर इथून जर रायतेपर्यंत जर किलोमीटर जर मोजला समीर तर किमान 15 ते 20 किलोमीटरचं अंतर आहे आणि एवढा मोठा अंतर कापत एवढ्या संख्येने क्रीडारसिक या ठिकाणी का आलेले आहेत कारण त्यांचा गावचा अभिमान ठेवण्यासाठी हे 11 खेळाडू या स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी ही गर्दी आज आपल्याला रायते गावाची पाहायला मिळते. असं वाटतं की आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे परंतु खेळ अजूनही संपला नाही. एखादा जर खराब चेंडू जर आदळला तर मात्र पुन्हा एकदा धामणगाव टीम सगळं कमबॅक करू शकते. परंतु समीकरण पाहिलं तर 1 चेंडू शिल्लक आणि तब्बल 8 धाब्यांची गरज आणि 9 धाब्यांची गरज आहे कारण या चेंडूवर 1च धाव कंप्लीट केली गेली. सेसिंग कंपल्सरी असेल. एक लिगल बॉल इथनं गरजेचा आहे आणि हा अनलिगल आला आहे. ती चर्चा आपण करतोय की अनलिगल चेंडू जर आले ना तर पुन्हा एकदा कमबॅक होईल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर धाव इथे मिळाली आहे. म्हणजे कुठेतरी आता जास्त वेळ घेतला जातोय हा सामना संपवण्यासाठी. नक्कीच कारण 1 चेंडूवर 17 धाबा सुद्धा झालेले आहेत समीर. एका चेंडूवर 11 धाबा सुद्धा बनलेल्या आहेत आणि ते मी माझ्या डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलेलं आहे आणि इथे मात्र 8 धाब्यांची गरज आहे. हो लिगली डिलिव्हरी आणि मात्र सामना जिंकलाय केजी स्पोर्ट रायते टीमनं. संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक जय महाराष्ट्र धामणगाव. मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने कमबॅक षटक इथे हाताळलं आणि अष्टपैलू कामगिरी केली. बॅटिंग करत असताना 15 धाबांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करता 3 धाबांचा षटक त्याने हाताळला आणि 2 गडी बाद केले आणि तो खेळाडू आहे केजी स्पोर्ट रायते संघाचा तेजेश वरकुटे. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. दर्जेदार क्रिकेट तेजसच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला आणि त्याच्या कामगिरीच्या जोरावर इथे मात्र विजय मिळवल्या टीम